हाय हॅलो नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6 आणि या आठवड्यात होता फॅमिली वीक. फॅमिली वीकमुळे सगळेच सदस्य इमोशनल झालेले आहेत. सगळ्यांच्या फॅमिली येऊन गेलेल्या आहेत आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलेलं आहे की विशाल आणि अनुश्रीचा वाद कशावरनं झालेला वाद आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. दुसरी गोष्ट, राखीची एक वेगळी स्ट्रॅटर्जी आपल्याला आज पाहायला मिळाली, त्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. तिसरी गोष्ट जी आहे की तन्वी का बोलतीये निगेटिव्ह अनुश्रीबद्दल, काय कारण आहे यामागे. आणि चौथी गोष्ट जी आहे ती आहे सागर दादांची वाईफ हे काय बोलून गेली याच्याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. तर पाहूयात पहिल्यापासून काय झालं एपिसोडमध्ये. तर सुरुवातीला आपण पाहिलं की राकेशची जी फॅमिली आहे, जी कालच्या एपिसोडपासून आपण कंटिन्यू केली, तर राकेशची फॅमिली तिच्या बहीण किंवा त्यांची आई जी आहे ती राखीला समजावून सांगताना आपल्याला दिसतात. इथे दीपालीचं एक वेगळंच आपल्याला जे म्हणतात ना, काय त्याला शब्द आपण बोलू की राकेशबद्दल तिला एक आहे की ती बाकीच्यांना त्याच्यामध्ये येऊ देत नाही. तर ती राखीला सुद्धा टोकते त्याच्या फॅमिलीला भेटण्यापासून की सारखे नको जाऊ, त्यांचा फॅमिली टाईम आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे ती फॅमिली जाताना सागर आणि विशाल यांना सुद्धा जे गाणं म्हणताना सुद्धा ती रोखती, ते पण आपण बोलणार आहोत. तर राकेशची जी बहीण आहे ती राखीला सांगते की बाबा इमोशनलच्या आहारी जाऊ नकोस, तसं रोल मॉडेल तू होऊ नकोस, एक रिस्पेक्टफुल जे आहे की ती फ्रेंडशिप तू ठेव, असं राकेशची बहीण राखीला स्पष्टच सांगते. आणि बाकीच्या गोष्टींसाठी ही जागा नाही, हेल्दी फ्रेंडशिप बॉन्ड ठेव. आणि इमोशनल ब्रेकडाऊनची जी पॉवर जी आहे ती दुसऱ्याच्या हातात देऊ नको, म्हणजे कुणाशीच, ना तुझी ना दुसऱ्यांची. तर हे त्याची जी बहीण आहे ती खूप छान पद्धतीने इथे समजावून सांगितलेलं आहे. आणि राखीला काही या गोष्टी माहिती नाही आहेत का मॅडम? राखीला सगळं माहिती आहे, परंतु तिचा हा गेम प्लॅन आहे आणि तो गेम प्लॅन राकेशला सुद्धा डे वन पासून माहिती आहे, तरी सुद्धा एक त्याचा गेम अप होण्यासाठी त्याने राखीचा यूज केलेला आहे. आणि राकेशची बहीण त्याला सांगते की बाबा तन्वी, अनुश्री, तू, विशाल, तुम्ही चौघे जण दिसताय, काटा दिसतोय. आणि राखी जी आहे ती तशी नाहीये. राकेश सांगतोय की ती गेम खेळते पण ती तशी नाहीये. आणि राकेशची फॅमिली सांगते की बाबा काटा एकत्र ठेवा आणि ट्रॉफी काट्याकडेच यायला हवी. तर बहिणाबाई राकेशच्या बहिणींना म्हणजे अंदाज आहेच की बाबा ट्रॉफी जी आहे ती काटाकडेच येणार आहे, कारण तसेच आपल्याला चिन्ह दिसतात की काटाकडेच ट्रॉफी येण्याचे चिन्ह आहेत. तर जाताना राकेशच्या आई जे आहे ते छान गाणं म्हणतात की आती रहेंगी बहारे जाती रहेंगी बहारे. खूप छान गाणं. आणि तिथे त्या सांगतात सगळ्यांना जॉईन करा मला म्हणून. इथे विशाल आणि सागर जॉईन करण्याचा प्रयत्न करतात, परंतु इथे दीपालीताई त्यांना टोकतात की तुम्ही हळू बोला, हळू गा. तर इथे हे दोघं जण जे आहेत ते नाराज झालेले आहेत दीपालीताईंवरती. तर राकेशची फॅमिली गेल्याच्या नंतर राकेश आणि काटा टीममध्ये डिस्कशन चाललेलं आपल्याला दिसतंय की सगळ्यांनी आपली युनिटी एवढी आवडतीये. राकेश सांगतोय म्हणजे काटाच्या पुढे कोणच नाही, म्हणजे राकेश आणि तन्वी म्हणजेच काटा आहे. कारण या दोघांनाच खूप ॲप्रिशिएशन मिळते, खरंच बाहेर सुद्धा मिळते. राकेश जो आहे तो एक जेंटलमन म्हणून बाहेर उभारीस आलेला आहे. तन्वी सुद्धा एक चांगली मुलगी किंवा एक सांभाळणारी स्त्री जी असते तसं तिचं रूप सगळं बाहेर आलेलं आहे. त्यामुळे लोकांना आवडतायत, त्यांचे पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहेत. तर आणि दुसरं जे आहे दीपाली आणि प्रभू हे दोघंही काटामध्ये फक्त एक सपोर्टिंग ऍक्टर्स म्हणून आपल्याला दिसतायत. त्यानंतर आपण पाहिलं की दीपाली जी आहे ती सांगते की बाबा राखी आणि विशाल, राखी जी आहे ती विशाल सांगतो तसंच करत होती, म्हणजे मध्ये मध्ये जे येत होती. आणि राकेश आणि हे ठरवतात की बाबा सगळ्यांनी बोलायचं, जर आपल्यावर कोणी आलं तर आपण सगळ्यांनी मिळून म्हणजे फेस करायचं, असं ते ठरवतात. इकडे टोळीमध्ये सागर जे आहे तो दीपालीवरती नाराज आहे आणि दीपाली सारखे मध्ये मध्ये टोकते, म्हणजे काय समजते स्वतःला. संकेत सुद्धा म्हणतं की कालचा जो दिवस होता तो न्यूट्रल होता, म्हणजे न्यूट्रल माहोल होता, परंतु आज जो आहे तो वेगळाच माहोल झालेला आहे. आणि राखी म्हणते की हार्मोन्स हल्ले त्यांचे. राखी मध्ये मध्ये बरोबर जोक मारते खूप. आणि आपण खरंच बघितलं की काल जेव्हा विशालचे वडील आले किंवा प्रभूचे आले, फॅमिली आली, हिची अनुश्रीची आली, तेव्हा खरंच खूप असं वातावरण खूप छान होतं. परंतु आज राकेशचे जे आले त्याच्यानंतर फॅमिलीचा काहीच दोष नाहीये, परंतु जे काटा टीम आहे ती कुठेही आपल्याला म्हणजे मिक्सअप होताना दिसली नाही, परंतु फक्त स्वतःच्या फॅमिली बरोबरच मिक्स होताना हे लोक दिसले, त्यामुळे तसं वातावरण तयार झालं असावं. नंतर आपण पाहिलं राखीचा भाऊ आणि बहीण येतात आणि राखी तिच्या आईसाठी रडते इथं. आणि संकेत आणि विशाल जे ऑर्केस्ट्रा जो सादर करतात की फूलों का तारों का सबका कहना है, बिग बॉस के घर में इसको रहना है, सारे घर को इसको तंग करना है. आणि अगदी इतकं त्यांनी लाईन्स ज्या आहेत त्या खूप छान घेतलेल्या आहेत. खरंच राखी प्रत्येक सीझनमध्ये येते आणि सगळ्यांना तंग करायला इथं तिला आणलं जातं.
तर खूप तिला त्या लाईन्स ज्या आहेत ना अगदी मॅच झालेल्या आहेत. आणि तिचा भाऊ जो आहे तो इथं खूप कंटाळलेला आहे, की तो आम्ही म्हणतो, की आम्ही प्रत्येक वर्षी येतो. आता माझा मुलगा पण 20 वर्षाचा होईल, तर तोच येईल आता पुढच्या वेळेस, असं तो म्हणतोय. आणि इथे राखीची एक स्ट्रॅटेजी तुम्ही बघितलीत का? राखी म्हणते, की मला कासवासारखं ट्रॉफी घ्यायची आहे. म्हणजे त्यांना असं वाटतंय बाकीच्या टीम आहेत, की राखी जिंकणार नाही किंवा तिला जिंकायचंच नाहीये. परंतु मला कासवासारखं इथं हळू जाऊन ट्रॉफी घ्यायची आहे. आणि शिवाय ती सगळ्यांना भावाला सांगते, की "बाबा तू त्यांचं कौतुक कर. म्हणजे विशालचं कर, राकेशचं कर, तन्वीचं पण कर. त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं आणि ट्रॉफी आपल्याला घ्यायची." आणि तिचा भाऊ पण जाऊन जे बोलतो ना कॉमेडीने खूप छान वाटलं, की 16 वर्षापासून आम्ही इथे येतोय आणि पुढच्या वेळी माझा मुलगा येणार आणि आता फक्त गुजरात, तामिळ बाकी आहे असं आणि सगळ्यांना तो हसवतो आणि म्हणतो, की सगळेजण खेळा राखीला जिंकवण्यासाठी. तर ही कॉमेडी फॅमिली राखी म्हणते आमचं घरी पण असंच आहे. तर राखीची फॅमिली जी आहे तिच्याशी खूप जास्त इन्व्हॉल्व होताना लोकं दिसली नाही, परंतु ती फॅमिली आहे, तिचा भाऊ किंवा तिची बहीण जी आहे, तर एक राखीला सांभाळून घेताना आपल्याला दिसले. त्यानंतर घरात आली सागरदादांची फॅमिली. म्हणजे सागरदादांची वाईफ आणि त्यांची मुलगी. खूप असं जे वार्मथ त्यांच्यामध्ये होती, त्याच्यामुळे सगळेच जण खूप खुश झाले आणि वातावरण खूप छान झालं. आणि संकेत आणि विशालच्या ऑर्केस्ट्राने याच्यामध्ये खूप छान जान आणली, की बाबा आइये आपका इंतजार था वगैरे. आणि वहिनीची घर आहे, सागर क्यू शर्मा आहे. खूप छान वाटलं हे सागरच्या ज्या फॅमिलीचं जे स्वागत केलं गेलं, खूप मस्त होतं. आणि जी सागरची बायको आहे ती सुद्धा खूप मनमिळावू मला वाटली. आणि ती सांगते, की खूप चांगलं आहे, इथपर्यंत पोहोचलाय, पण इतक्या महिन्यांचा प्रवास केलाय, तर थोड्या दिवसांसाठी का असं करताय, असं ती सागरला सांगते. आणि पत्र वाचून जेव्हा दाखवलं तेव्हा सगळ्यांना खूप चांगलं वाटलं. आणि या 2 आठवड्यामध्ये तुम्ही बेस्ट खेळताय, रागावर कंट्रोल ठेवा. आणि सागरची बायको जी वाईफ जी आहे, तर त्यांनी जे हे बोललेलं आहे, सागरला खूप छान समजावून त्यांनी सांगितलं. परंतु बाहेर जेव्हा प्रभूशी त्या बोलल्या, की प्रभूशी तो ओरडून बोलतो. बरोबर ना? तर ही गोष्ट मला असं वाटतं, की वहिनींनी बोलायला नको होती. कारण इथे सागर दादा कुठेतरी निगेटिव्ह इथं म्हणजे दिसतात, की ते ओरडून बोलतात, पण ते प्रभूची सुद्धा चूक असते. हे त्यांनी तिथं मेन्शन करायला पाहिजे होतं, की ते ओरडून बोलतात, परंतु प्रभूची सुद्धा कुठेतरी चूक असते, त्यामुळे ते ओरडतात. असं काहीतरी बोलायला पाहिजे होतं वहिनींनी. तर हे मला थोडंसं वाटलं, की तिथे सागर दादांची इमेज सगळ्याच सदस्यांच्या म्हणजे तन्वी पण नंतर म्हणली, की "हो, आम्हाला कळालंय ते ओरडतात वगैरे." तर हे थोडंसं व्यक्त होताना थोडंसं प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे होती. आणि म्हणजे जसं घरामध्ये आपण बोलतो तसंच वहिनींनी जे आहे ते सागरदादांना थोडंसं इथं बोललेलं आहे. आणि परंतु बाकीचे सदस्य त्या गोष्टीचा फायदा घेऊ शकतात. आणि जाताना वहिनी अनुश्री विशालला सांगतात, की वेगळे होऊ नका, एकत्र राहा. आणि संकेत सुद्धा जेन्युइन पर्सन आहे. ह्या गोष्टी खरंच छान वाटल्या मला, की त्यांनी सगळ्यांना सांगितलं, की एकत्र राहून खेळा. त्यानंतर जी काटा टीम आहे, आपली टोळी टीम आहे म्हणजे विशाल आहे वगैरे, ते सगळे बोलून ठरवतात, की बाबा अभी बोल के करेंगे, छुपा के नहीं. आणि आधी बाहेरच्यांना विशाल म्हणतो, की आधी बाहेरच्यांना काढायचं. म्हणजे बाहेरच्यांना म्हणजे वाईल्ड कार्डला नाही, तर जे बाकीचे जे आहेत त्यांच्या टीमच्या बाहेरचे त्यांना बाहेर काढायचं असं विशाल बोलताना दिसतोय. त्यानंतर आपण रेवा आणि तन्वी, आपण कालच्या एपिसोडमध्ये सुद्धा पाहिलं, की रेवा आणि तन्वी अनुश्रीबद्दल खूप वाईट बोलताना आपल्याला दिसल्या, की रेवा म्हणते की ती उद्धटच वाटते, तन्वी म्हणते उन्मत्त आहे ती वगैरे. काल पण त्या म्हटल्या, की ती साप आहे वगैरे. आणि तन्वी का एवढं अनुश्रीबद्दल निगेटिव्ह बोलताना दिसतीये. म्हणजे जेव्हा ते वजन पारड्यात टाकण्याचं जे चाललं होतं विशाल अगेन्स्ट अनुश्री जेव्हा होते उभे समोर, तेव्हा तन्वीने अनुश्रीबद्दल खूप चांगल्या गोष्टी बोलल्या, की ती स्पष्ट बोलते वगैरे. परंतु मग इथे ती तिला साप बोलतेय किंवा उन्मत्त बोलतेय, तिचं जे अपब्रिंगिंग आहे ते काढते. तर तसं का करते तन्वी? कारण तन्वीला थोडीशी अनुश्रीची भीती आहे, की अनुश्री सुद्धा आता हायलाईटमध्ये आलेली आहे. तिची आई आल्याच्या नंतर सुद्धा किंवा तिच्याबद्दल अनुश्रीबद्दल एक सिंपती निर्माण होऊ शकते. बघा, अनुश्रीची आई आल्यानंतर तिचं फॅमिली बॅकग्राऊंड बघितल्यानंतर, लोकांना कळाल्याच्या नंतर अनुश्रीबद्दल एक सिंपती निर्माण होऊ शकते, हे तन्वीला माहिती आहे. आणि त्यामुळेच ती होईल तेवढं तिच्याबद्दल निगेटिव्ह बोलते, की लोकांना कळावं की अनुश्री कशी आहे. म्हणजे अनुश्री जशी का असाना, ती पहिल्यापासून स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम खेळतीये. तिची फॅमिली बॅकग्राऊंड कशी का असू दे किंवा काय असू दे, परंतु ती एक मुलगी स्वतःचा गेम खेळते, जशी तन्वी सुद्धा खेळते. परंतु इतकं निगेटिव्ह तिच्या फॅमिलीच्या आल्याच्या नंतर बोलणं मला योग्य वाटलं नाही. त्यानंतर आपण बघितलं, की जो आपली टोळी जी आहे त्याच्यामध्ये राखी, विशाल, सागर हे बोलताना दिसतात आपल्याला. आणि राखी म्हणते, की प्रभूने तन्वीला कॅप्टन बनवण्यासाठी पूर्ण त्याने प्रयत्न केले, परंतु तसे प्रयत्न हिने केले नाही, तन्वीने केले नाही. आणि विशाल म्हणतो, की तिने डील करायला हवी होती. आणि सागर म्हणतो, की त्यांच्या ग्रुपपैकी एकाने पण त्याला म्हणजे थांबवलं नाही, जेव्हा तो म्हणत होता, की भीक मागत होता त्यावेळेस.
आणि अनुश्री इथे हा विषय काढते की बाबा प्रभू आणि अनुश्री त्या दोघांनाही त्यांनी काढण्याचं म्हणजे टोळीने जे ठरवलं होतं आणि विशालने हे प्रायोरिटी जेव्हा विषय येतो की ती सांगते की बाबा विशाल मला म्हटलेला की मी तुझी प्रायोरिटी आहे, संकेत नाही. आणि संकेतला तो म्हणाला की संकेत प्रायोरिटी आहे, अनुश्री नाही. आणि या दोघांचं ठरलं होतं की अनुश्रीला काढायचं म्हणजे प्रभू आणि ती एकाच लेवलला इथे आलेले आहेत. असा हा प्रायोरिटीचा गेम आहे. अनुश्रीला त्याच्याबद्दल वाईट वाटतं, ती रडताना दिसते आणि विशालला समजावण्याचा प्रयत्न करते. विशाल म्हणतो की माझ्या खांद्यावरती तू गेम खेळू नको. अनुश्री त्याला अहंकारी म्हणते, तू म्हणजे मुद्दामून हे करतो किंवा असं इज्जतीत बोल वगैरे, दोघात वेगळं म्हणजे दोन ठिकाणी वेगवेगळं बोलतो असं अनुश्री सांगते. आणि सागर आणि संकेत सुद्धा त्याला ॲग्री करतात अनुश्रीला की बाबा सांगतात की हा ॲटिट्यूड तू नको ठेव. सागर सुद्धा विशालला सांगतात की ज्या प्रकारे तू बोलतो ते चूक आहे. आणि विशाल सांगतो की हा माणूस म्हणजे सागर माझ्यावर विश्वास ठेवतो पण अनुश्री ठेवत नाही. इथे राखी सुद्धा विशालला समजावते की सगळ्यांना घेऊन चाल. तर या सगळ्यामध्ये अनुश्री आणि विशाल याच्यामध्ये कोण चूक आणि कोण बरोबर हा जर विषय म्हटला तर इथे गेम जो आहे तो प्रायोरिटीचा गेम आहे. विशालने मागे जेव्हा हिला समजावून सांगितलं होतं रेवाला, तेव्हा त्याने हे सांगितलं होतं की हा गेम जो आहे तो प्रायोरिटीचा गेम आहे. आणि आता जर विशालसाठी जर प्रायोरिटी ठरवायची म्हणले अनुश्री आणि संकेतमध्ये तर कुणाची प्रायोरिटी तो ठरवणार आणि अनुश्रीला जर प्रायोरिटी ठरवायची म्हणली तर ती कुणाची प्रायोरिटी ठरवणार. तर आतापर्यंतच्या गेममध्ये अनुश्रीची प्रायोरिटी हा विशाल कधीच नव्हता. आणि विशालने अनुश्रीला बऱ्याच वेळा सांभाळून घेतलं जेव्हा ती टीममध्ये होती, परंतु अनुश्रीने कधीच टीमचं म्हणजे हे ठेवली नाही. आणि ती बऱ्याच वेळा इकडे जा तिकडे जा दोन्ही टीममधनं खेळली, इंडिव्हिज्युअल खेळली. तिथे तिने विशालला कधीच महत्त्व दिलं नाही. आणि आत्ता ती विशालकडनं अपेक्षा करते की तिला त्याने प्रायोरिटी करावं. तर कसं करेल विशाल? आणि ती सांगते की मला सांगून तू कर, सांगून तू कर. तर विशाल स्वतःचा गेम का ओपन करेल? विशालला स्वतःचा गेम आहे. अनुश्री जशी इतक्या दिवस खेळली, तिने स्वतःचा गेम ओपन केला का? विशालला नाही केला. तसंच मग विशाल तिच्यासमोर का त्याचा स्वतःचा गेम ओपन करेल? जर सांगून जर करायचं तर मग त्या गेमला काय अर्थ राहील, बरोबर ना? तर अनुश्रीचं जे आहे इथे दोघांची चूक नाहीये, परंतु अनुश्रीला असं वाटतं की आता विशालने तिला प्रायोरिटी करावं. परंतु विशाल जो आहे तो तिच्यावर विश्वास ठेवत नाही, कारण त्याला संकेत हा जो आहे जास्त कन्व्हिन्सिंग वाटतोय की संकेत तिच्याला जास्त मदत होणार आहे अनुश्रीपेक्षा. त्याच्यामुळे विशाल संकेतच्या साईडने झुकलेला आहे. आणि संकेतच्या येण्यामुळे विशालला एक सपोर्ट मिळालेला आहे जो अनुश्रीकडनं कधीच मिळाला नाही, बरोबर ना? त्यामुळे हा जो वाद आहे ना तो प्रायोरिटीचा वाद आहे. इथं अनुश्रीला हे समजायला पाहिजे की आता तिने अपेक्षा करू नये विशालकडनं स्वतःला प्रायोरिटी देण्याची. विशाल हा नक्कीच आता संकेतला प्रायोरिटी देणार आहे. आणि तिथं विशाल सांगतो की मी आत्ता तुला सांगतो की मी संकेतला प्रायोरिटी देणार, तुला नाही. तर असा हा प्रायोरिटीचा गेम आहे. आणि आज आपण पाहिलं बऱ्याच गोष्टी आज डिस्कस झाल्या, फॅमिलीजनी पण बऱ्याच गोष्टी या सगळ्या सदस्यांना सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये आपल्याला राहिलं की तन्वीची आजी जी मध्ये आजी जी 90 इयर्स ओल्ड आहे ती पण आलेली आहे. आणि तन्वीला खूप छान वाटलं आणि सगळ्याच सदस्यांना वाटलं की इतक्या ज्या वयस्कर ज्या आहेत 90 वर्षाच्या आहेत त्या इथे येऊन गेल्या आणि तन्वीला खूप छान वाटलं. बिग बॉसने सुद्धा त्यांच्या तब्येतीचं कौतुक केलं की तन्वीला जे आहे जे फिटनेस मिळालेला आहे तो आजींकडनंच मिळालेला आहे. तसं असा हा बिग बॉस सीझन 6चा गेम सुरू आहे. आता इंडिव्हिज्युअल गेम सुरू होणार आहे. थोडेच दिवस राहिलेले आहे. खूप अटीतटीची लढाई होणार आहे. कोण जिंकणार आहे याची आपल्याला खरंच सगळ्यांना उत्सुकता आहे. आणि एक थोडासा अंदाज पण आहे कोण जिंकणार आहे. आणि हा जो विनर असणार आहे तो नक्कीच डिझर्विंग असावा असं मला वाटतं. कोणी का विनर होईना पण एक डिझर्विंग द बेस्ट पर्सन शुड विन असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कसा वाटतोय तुम्हाला बिग बॉसचा हा सीझन? आणि कसं वाटतंय तुम्हाला हे सगळे सदस्य त्यांच्या फॅमिलींबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्हाला जर माझा चॅनल आवडत असेल, माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.